वाढदिवसाची सर्व तयारी झालेली असते। सर्वजण वाढदिवसाला आलेले असतात। दिव्या आणि अनुप अचानक एकमेकांना दिसतात। ती रागतच त्याला बोलते, पण सोबत त्याची आई पण असते। ते सर्वजण सईच्या वाढदिवसाला आलेले असतात। त्याला वाटते आता येथे भांडायला नको। अनुप तिला सांगतो, आता येथे बोलू नकोस। ती मनातल्या मनात त्याच्या नावाने शिव्या घालत असते। अनुप शांतपणे तिच्याकडे पाहतो। ती कुठल्या क्षणी भांडण करणार की काय असे त्याला वाटत होते। दिव्या मान चांगलीच तापलेली होती। त्याला नीट बोलता पण येत नाही। कुणाशी काय बोलवं ते सुद्धा कळत नाही, अशी ती स्वतःशी बोलत असते। अनुप मान शांत होता, पण मनातल्या मनात तिच्या नावाने फुटफुटत होता। सईच्या वाढदिवसाला छान गाणं वाजत होतं। वाढदिवस खूप सुंदर पद्धतीने चालू होता। काय दिव्या, कशी दिसते मी? सुंदर ना, सई तिला म्हणते। तेव्हा तिला सईचा मीन अजित भेटतो। काय दिव्या, कशी आहेस तू? माझी आठवण काढतेस की नाही? दिव्या अजितला म्हणते, तुझी का आठवण काढायची? मला काय वेड लागले का? तेव्हा तो म्हणतो, काय राव, मस्करी करते माझी? हे ऐकून लगेच तो तेथून सटकतो। नंतर ती दिव्याला म्हणते, तो काय फुकटचं डोकं खात बसला होता? बरं झालं सटकला येथून। आता अजून आपण बोललं तर आपलं काय होणार या भीतीने अनुप पण तेथून लगेच सटकतो। कारण आपण थांबलो तर काय होईल हे त्याला चांगलंच माहित होतं। लगेच जाऊन तिला म्हणतो, मगाशी माझ्या कारणे तुझ्या अंगावर चिखल उडला। मी परत तुला स्वारी बोलतो। मला माफ कर आणि परत माझ्याशी भांडू नकोस। ती मनातल्या मनात म्हणाली, झालं तुझं परत चालू। अरे मी तुला कधीच माफ केल। तो म्हणतो, तुझं मूळ आता चांगलं आहे ना? मगाशी तू खूपच चिडचिड करत होतीस। तिने डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तस काही नाही, आता चांगला आहे। वाढदिवसाचा कार्यक्रम शांतपणे चालू होता। दिव्याचा मूळ आता बदलला होता। अनुप तेथून उठून जायला लागला। दिव्याने परत त्याला आवाज दिला। आता तिच्याकडे पाहून अनुपच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले होते, कारण तिची चिडचिड आणि बडबड आता शांत झाली होती। तो तिला पुन्हा म्हणाला, तू माफ केल ना मला? तेव्हा अनुपचं बोलणं ऐकून ती मनातल्या मनात म्हणाली, झालं याचं पुन्हा चालू। त्याच्याकडे बघून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं। मला काय झाले त्याच्याकडे न बघता तिने उत्तर दिलं। दिव्याचा मूळ आता बदलला होता। खूप छान प्रकारे सईचा वाढदिवस साजरा झाला। तिला स्वारी म्हणालो तरी चिडचिड, मदत करायला गेलो तरी बडबड, किती बोलते ही मुलगी, तो स्वतःशी फुटफुटत होता। अशा प्रकारे शांतपणे वाढदिवस साजरा झाला। तो चालत जेव्हा समोर आला, अनुप आज खूप सुंदर दिसत होता। तो येताच त्याच्या गालावर हसू उमटल। तिथे असलेल्या प्रत्येक मुलीची नजर त्याच्याकडे होती। त्याने दिव्याकडे पाहताच त्याच्या गालावर गोड हसू उमटल। त्याच्या सोबत भांडणारी आणि नुसती बडबड करणारी दिव्या आता शांत झाली होती। त्याच्या त्या गोड हसूकडे पाहून तिचा चेहरा आनंदाने फुलला होता। त्याच्याकडे बघताच ती त्याच्यात हरवून गेली होती। तिला वाटत होतं, मी त्याच्यासोबत भांडले, त्याला बोलले, तो हाच अनुप आहे ना? किती सुंदर दिसतो हा? तिने त्याच्याकडे बघितलं आणि हळून वळताना एक गोड हसू तिच्या चेहऱ्यावर आलं। तेव्हा तो अनुप तिच्या जवळ आला। तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करताच तिने भांडण करायला सुरुवात केली। आपले केस सावरत तिची बडबड चालूच होती। नंतर काही वेळेने तिचा मूळ शांत झालेला त्याला दिसला। तो हळूच तिच्याजवळ गेला आणि विचारले, आज कसा दिसतो मी? सुंदर दिसतो ना? तेव्हा लगेच उत्तर देईल, चेहरा बघ आधी आरशात। हे ऐकून अनुपचं काहीच बोलला नाही। त्याचं तोंड उभच राहिलं। तिने त्याच्याकडे बघितलं आणि एक गोड हसू तिच्या गालावर आलं। त्याला वाटलं, मगाचा राग तिचा बहुतेक शांत झाला नसेल, त्यामुळे तो तिच्याकडे जातो आणि पुन्हा तिला माफी मागतो। मगाशी जे झालं त्यासाठी मी पुन्हा तुझी माफी मागतो। स्वारी, मी मुद्दामून तुझ्या अंगावर चिखल नाही उडवला। खरंच मला माहित नव्हते। मी तुला लिफ्टसाठी पण नाही विचारले, कारण त्यावेळेला मी खूप घाईत होतो आणि तुझी बडबड पण थांबत नव्हती आणि मला बोलायला तू वेळ पण नाही दिला। ती मान काहीच बोलली नाही, गप्प ऐकत होती आणि म्हणाली, अरे कितीदा माफी मागशील? मी केव्हाचे तुला माफ केले? आणि एक गोड हसू तिच्या चेहऱ्यावर उमटल। अनुपने हळूच तिला प्रश्न केला आणि आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितली। आपल्या मनातले प्रेम व्यक्त केले। ती काही क्षण गप्पच राहिली। हळू आवाजात म्हणाली, मला असल्या गोष्टीत इंटरेस्टच नाही रे। मला असल्या गोष्टीच्या मागेच नाही लागायचं। माझा इंटरेस्टच गेलाय। मला माझं आयुष्य सावारायचं आहे आता। मला माझं करिअर बनवायचं आहे। आपलं चुकूनही जमणार नाही। मला लग्न वगैरे नाही करायचं आणि आता जितकं लांब राहायचं तितकं राहू आणि आपण ओळख पण दाखवायची नाही आणि जेवढ होईल तेवढ दूर राहायचं। चुकून सुद्धा समोर यायचं नाही। तू माझा मीना आहेस आणि आपले मैनीचे नाते मान असेच राहील। दोघे तयार झाले, दोघेही मीना असतात। दोघेही जाताना आठवणी मान सोबत घेऊन जातात। प्रेम मान प्रत्येकाच्या नशिबात नसत, पण मैनीचं नात मान प्रत्येकाला निभवता येतं। तो तिच्या आठवणी सोबत घेऊन जातो।
जाताना त्याच्या ओठांवर एक गाणं येतं, कितीदा नव्याने तुला आठवावे, आणि एकमेकांचे ते छान मिनं होतात.